कारण त्यांनी ती टीम तयार केली. मराठ्यांच्या विरोधात, महापुरुषांच्या विरोधात तुम्ही गरळ वाकायची, माफी मागायची, म्हणजे सोपं झालेलं आहे. यांना कचका दाखवावं लागणार आहे. मराठ्यांना सुद्धा नुसते निषेध घरात बसून चालणार नाही. त्या महाराजांना, महापुरुषांना बोलणाराचं, अपमान करणाऱ्यांना यांना धडा शिकावा लागणार आहे. तेव्हा हे बंद होणार आहे. हे यांना आलेला माज असा उतरणार नाही. त्यासाठी आम्हालाच आता शान होणं गरजेचं आहे की दुसरा जर कोणी असतात त्यांनी आरोपी केला असता फडणवीस आतापर्यंत. त्याचे पाहुणे आहेत ना, ते सगळे सोयरे आहेत ना, ते करणार नाही. ते सोलापूरला करणार नाही. त्यांच्या लोकांना मोबाईल काही पण बोला ते वाईट होतं, पण त्याला माहित नाही. आणि लोकांनाही, आमदार मंत्र्यांनाही माहित नाही. तुमचे महाज मस्ती निवडून आली म्हणून पण पलट्या बसत असतात. त्यावेळी चुकता होत असते. तुम्ही जितका त्रास देताल तितकं पुढे निघणार. देवेंद्र फडणवीस, दुसरा कोण नाही. ते एकटाच गोड बोलून सत्य देतो, इतकं सोंगाड आहे. क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा नेता या महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस. गोड बोलून फक्त निवडून देतो. मराठ्यांच्या जीवावरती सत्तेत आला आणि त्याच मराठ्यांना आता आरक्षण देत नाही. लाडक्या बहिणीच्या जीवावरती निवडून आला, आज त्यांना त्यांचा हप्ता देत नाही. गोरगरीब मायक्रो ओबीसीच्या जीवावर निवडून आणला, त्यांना महामंडळ दिले, त्यांचं वाटोळ करून टाकलं. म्हणजे इतका तुच्छ आणि नीच विचाराचा मनुष्य देऊ. त्यांनी काय केलं तर मराठ्यांची नस ओळखली. मराठ्यांना फक्त गोड बोलायचं, मोठेपणा द्यायचा, हे लगेच दंगली करायला पळत येत आणि मग आपलं पोळी भाजून घ्यायची. आता मराठीच विचार झाले. त्यांनी नसच ओळखली देवेंद्र फडणवीस. किती फालतू आहे हे मराठ्यांनीच ओळखलं. मराठ्यांना काही गरजच नाही राहिली आता कोणाची. आम्ही आमचा विकास करायला समर्थ आहेत. आम्ही आमचं आरक्षण मिळवणार, आमचे पोरं पोरी आम्ही अधिकारी करणार, उच्च शिक्षणात घालणार. आम्हीच मराठी एक येऊ. आमचा समाज आम्ही व्यवसायाकडे सुद्धा नेणार. आमचे पोरं व्यसनापासून तोडणार. आम्ही पिढ्याना पारचा समाजाला उभा करून ठेवणार, तात्पुरतं नाही. आणि आम्ही एकत्रपणे येत जाणार, हमेशा ताकद दाखवणार. मराठ्यांनाही माझं आव्हान आहे, महिना 4 महिन्याला एकत्र येत जा. एकत्र नाही आलेत लोक टिंगल करतात. लोकांवर ते फुटले काय, आपण एक दिसलो की दबदबा राहतो आपला. मराठ्यांचा दरदरा कायम राहायला पाहिजे. महिना 2-3 महिन्यातून एक दिवस कायम कामबुडी जायचं, सहकुटुंब कार्यक्रमाला येत जायचं. ही विनंती आहे माझी सगळ्या मराठ्यांना. जागे राहा, सावध राहा. आपल्याला पुढे जायचंय. आम्हाला रोजीरोटीची लई गरज आहे, ती देत नाहीयेत. आम्ही हिंदू आहेत. हिंदू आणि धर्म जर मोठा फडणवीसला व्हावं वाटतं तर मराठ्यांना आरक्षण देऊन मोठा कसं काय करीत नाही देऊ? कोणतं हिंदुत्व आहे त्याचं कोणतं हिंदुत्व आहे? बिगडी हिंदुत्व. आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य, ते आम्ही चालवणार पुढं सुद्धा. ज्यावेळेस धर्मावर खरं संकट येईल त्या टायमाला बघू आम्ही लई नाही पारे. तुझ्या राजकारणासाठी तू हिंदू करणार, मग हिंदू आहेत ना आम्ही. कमून आरक्षण देत नाही. करणं बलवान धर्मच बलवान होणार. धर्मातले लोक बलवान झाल्यावर, धर्मातले लोक जर शक्तिशाली झाले तर धर्म शक्तिशाली होणार. लोक कोण म्हणून पहिले वाकडे तिकडे म्हणून धर्म कसं काय मोठा होईल? लोक तर सशक्त पाहिजेत, बलशाली पाहिजेत. दे ना बळ मराठ्यांना. मराठा हिंदू आहे, तो धर्माचं रक्षा करीन, सगळ्या नीट बी करीत. तुम्ही सुद्धा आम्हाला नीटच करायचं सांगू. तू मारा भांडणं दंगली. मराठी असले की कशी कुठाकुठी होईल यांना माहिती. आता कुठे होत नाहीत ना. आता त्यांचा आड होतो. संभाजीनगरला कधी झालं, मग तिकडे जाऊन आरडा केला ते नागपूरला. मराठेच लागते लोक नीट करायला. मराठ्याशिवाय मजा नाही कशातच. आणि तुम्ही मराठ्यातच वाटोळ करायला. त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या देणं घेणं नाही. आम्ही आमचं बघू काय करायचं. मुसलमान जावा खरं ते संकट वाटणं आम्हाला, त्या टायमाला आम्ही बघू. अरे मुसलमानापेक्षा बेकार वागायला ती. हे देवेंद्र फडणवीसचे पाहुणे ते कोरटकर येतो, सोलापूरकर घाणशात येतात. मासाहेब जिजवलो, छत्रपती शिवरायांना, धर्मवीर संभाजीराजेंना, आणि हे भाषा शिकत आम्हाला. आणि या दरम्यान नागपूरमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई करण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी दंगल घडून आणली त्याचं काही खरं नाही. जाऊन तिकडे त्याच विचार जाऊ नका मला. इथून पुढे मी जसं छगन भुजबळचं विचारून देत नाही तुम्हाला, तसं इथून पुढं याच्यावर काही भरोसा नाही. हे देवेंद्र फडणवीसवर हे बेरचे बाहेर सोडून देणार आहे मी याला. खरंच याचे प्रश्न विचारतो, याचं काही करणं नाही. ते जरी नुकसान भरपाई देईन म्हणला ना, काही देणार नाही. मी सांगतो तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर. ते दंगा ज्यांनी केला त्यांच्याकडून वसूल केलं जाणार आहे, आणि जर त्यांनी पैसे दिले नाही तर मग त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाणार असं देवेंद्र फडणवीस. त्याच्या गाड्या जप्त केल्या कोरटकरच्या, त्याची प्रॉपर्टी जप्त केली. राहुल याची सोलापूर करायची.
प्रॉपर्टी जप्त केली सगळी तिची. त्याला टाकली. पाहुणे तोय. अरे किती नीच विचाराचा माणूस असावा, किती नीच विचाराचा असावा ना, की देवेंद्र फडणवीसकडे बाहेर बघितल्यावर कळत. त्याचं कारण सांगतो. संतोष देशमुखांची हत्या झाली. किती आरोपी धरले तो? 100-150 पेक्षा जास्त आरोपी होते. आरोपीला संभळणार आरोपी होत नाही का? आरोपीला लपून ठेवणारा आरोपी होत नाही का? तो का लपून ठेवला म्हणून? हे जर बंद केले असते ना 100-150 जण, तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी सांभाळणार? आता इथून पुढे लोक आरोपीला सांभाळून ठेवते घरात आणि सांगणार बी नाहीत आमचे जर लपून ठेवलाय म्हणून. जसे ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले, तसे इथून पुढे मराठी सुद्धा वागणार, हिंदू सुद्धा वागणार, सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा वागणार. ते बी आता आपण आपल्या आरोपी लपून ठेवणार घरात. हे सत्य आहे. तो लोकांचे आरोपी सोडून देतो, तो हे पाहुणे सोडून देतो आणि इकडे हे वसुली करत नाही, भरून देत. याचं काय करणार? आमच्या किश माग घेऊन म्हणलं होतं, एक माग नाही घेतली. गॅजेट लावून म्हणलं नाही लावली. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करेन म्हणले नाही केली. मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेशकालीन नाही काढला. शिंदे समितीला आता मुदतवाढ दिली. शिंदे समिती कामच करत नाही. अधिकारी तालुक्यातले जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही. आमचे सर्टिफिकेट दिले जात नाहीत. कुणबीचे व्हॅलिडिटी दिल्या जात नाही. जाणून बुजून जातीवादी अधिकारी हे करते. मग आमच्या पुढे पर्याय काय राहतो माहिती आहे का? पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायची आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभं राहायचं. लोळविणार पायाखाली जर सरकार लोळविलं नाही ना, तर जात मराठ्याची सांगणार नाही. त्यांना ठेवा लोळविण्याला पायाखाली सोडणार नाही. इथं फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागायचं माहितीये का? जे मॅनेज होतं, जे फुटत, तुम्ही उठ म्हणले उठत, बस म्हणले बस. खानदानी असतं मराठ्याच्या अवलादी. फुटत नसतील, मॅनेज होत नसतील, खाली बसत नसते, खालीच बसविणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही. माझ्या नादी नाही लागायचं. पुन्हा सांगतो सरकारला पण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री फडणवीसांना सांगतो माझ्या नादी नाही लागायचं. माझ्या समाजाची दगा फटकन बेमानी जर केली, मी तुमच्या आनंदावर विरजनात टाकणार. सत्ताच मराठ्यांनी दिली, ध्यानात ठेवायचं. मराठ्यांशिवाय सत्ताच येऊ शकत. हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार. पुन्हा सत्ता असली तरी सत्तान फिरताना नाही. म्हणजे आम्ही असे किती काही असले येतात आणि जात्यात. मराठ्या पुढं सत्ता चॅलेंज नाही, मराठा सगळ्यांना चॅलेंज. तुम्ही ध्यानात ठेवा शब्द यो. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर मला पळता भूई कमी नाही केली तिथून पुढे तुम्ही माझ्या नादी नाही लागायचं. मला आरक्षण पाहिजे. हा, सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना, आमदाराला आणि मंत्र्याला सांगतो. हा, एक गोष्ट खरी, फडणवीसांना म्हणा आम्हाला वस्तू देऊन टाका. सगळ्या ठरलेल्या मागण्या 9 मागण्या आहेत आमच्या, त्या सगळ्या देऊन टाका. शब्द तोंडातून काढत नाही फडणवीस साहेबाबद्दल. हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांग. जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकारमधले, जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री आहेत, सगळ्यांना सांगतो एक शब्द सुद्धा फडणवीसांना बोलत नाही. आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, माझ्या लेकरा बाळाचं मराठ्याचे कल्याण करा. एक शब्द बोलत नाही. पण जर दिलं नाही तर मला जातीपेक्षा मोठं कुणी नाही आणि माझ्या जातीला बी स्वतःच्या लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं कुणी नाही. सरकार फिरकार मोठं, सरकारला सुद्धा तुडीणार मराठी पायात. हे चॅलेंजने सांगतो. आणि माया नादी पुन्हा सांगतो लागू नका. आमच्या मागण्याची अंमलबजावणी गोडीत करा. तुम्ही बिचाऱ्या धनगर बांधवांना फसवलं कोड बोलू म्हणून जरा फसू शकत नाही. बिचारे गप्प बसली ती. पण मी गप्प बसणारातला नाही. जातीला उंचीवरच नेऊन दाखवणार मी. असा जातवाने एखाद्या जिरवीन म्हणला ना, जिरवीतच असत. आपला कचकाल आहे अवघडे. ज्याच्या कोणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो. लोक म्हणतात त्याच्या कोणी नादी लागत नाही. मी एकदा नादी लागलो की मी जिरीलीच. आणि मी इथून मागे सिद्ध केले. पुढे सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका. तुम्हाला कळन सरकार मोठा का मराठा मोठा. चलो, धन्यवाद. RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, अशा अनेक संघटना आहेत. जातीने या संघटना झालेल्या आहेत. त्यातच आता तुम्ही मराठ्यांच्या ज्या सेवकांची संघटना उभा करताय एका प्रकारे, या संघटनेची कार्यपद्धती सुद्धा त्या संघटनेप्रमाणे असणार का स्वतंत्र वेगळे असणार? आम्ही संघटना उभा करतच नाही. पहिला प्रश्न क्लिअर. कारण संघटनेचा उद्देश काय असतो? मराठा एक करणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं. आमचा उद्देश काय? मराठा समाज एक करणं आणि सोडवणं. मराठा समाज एक बी झाला, प्रश्न सुटला. आणि संघटनेत काय करायचे? संघटना फंघटना पक्षान फिक्षण काही संबंध नाही. काय एक सेवक
एवढा मोठा बलाढ्य समाज आहे, 7 करोड. काम कोणाला सांगायचं, अडी अडचणी सांगायचं कोणाला गोरगरीब. एक आम्ही त्यांना सेवक द्यायलो, त्यांचंच लेकरू, त्यांचंच गाव, त्यांच्याच अडचणी सोडून घेण्यासाठी त्यांना नियम तिथं द्यायला लागलो. ते त्यांना अडचणी सांगताना आपलं सोडायचा प्रयत्न करू, नाही सुटल्या तर आंदोलनाच्या माध्यम करू आपण मोठमोठाले. हे आमचा उद्देश आहे. आणि जरी त्याला मराठा सेवक नाव असलं तरी नाव मराठा सेवक, पण काम करणार सगळ्या जाती धर्माचं. हा, हे आमचा त्याच्या मागचा उद्देश. सगळ्या जातीचं काम मराठा सेवक करणार, पण मराठ्यांसाठी हक्काचा एक माणूस त्यांना आधार म्हणून देणं गरजेचं होतं. शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार एक, हे पूर्ण राज्यभर आम्ही उभा करणार. ती मात्र सेवक म्हणूनच, संघटना राजकारण म्हणून नाही, आणि ते कधी होणार नाही. सेवक म्हणून पक्षाचा आणि संघटनेचा माणूस नसणार. जर तो त्याच्यात घुसला तर आम्ही त्याला काढून टाकणार. आणि तशा माणसाने मराठा सेवक म्हणून राहू पण नाही मनाने. कारण पुढे चालून जर उघडं पडलं, पक्षाचा अजेंडा घेऊन मराठा सेवक म्हणून तू आमच्यात घुसला होता, तर मराठा समाज तुला पूर्ण संपून टाकी राजकीय सामाजिक करिअर मधून. त्याच्यामुळं तशा लोकांनी होऊ पण नाही. मराठ्यांच्या सेवा करण्यासाठी नौकर म्हणून याच्यात मराठा सेवक म्हणून प्रत्येकानं उतरावं. दादा दादा तुम्ही आता चर्चेदरम्यान मुंबईला जाण्याची सुद्धा निर्णय घेतला. मुंबईला जाण्याबाबत सुद्धा तुम्ही बोललेला आहात, गारगार हवेत तुम्ही जाणार आहात. नेमकी ही तारीख काय असणार आणि केव्हा जाणार? नाही, ती ठरवू आम्ही अचानकच ठरवू. कारण अचानक धोका देणाऱ्या माणसाला अचानकच तारखे सांगा.